प्रॅक्टिस ऑफ मेकिंग बटन होल्स बाय हँड या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल 1 बार 1 फॅन बटन होल हाताने तयार करा, कॉर्डेड की होल बटन होल हाताने तयार करा, बाउंड बटन होल हाताने तयार करा, झिगझॅग मशीनद्वारे शर्ट किंवा पॅन्टच्या बटनाची होल कट करून स्टिच करा. टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड. Zigzag machine 1, hand needle 1, chalk or pencil 1, scissors 1, measuring tape 1, thread as required, fabric as required. Buttonhole scissors, buttonholes. कपड्यांच्या शिलाईच्या शेवटच्या स्टेप्सपैकी एक म्हणून बटनहोल्स तयार केली जातात. लेडीज गारमेंट्समध्ये बटनाची होल्स उजव्या बाजूला असतात, तर पुरुषांच्या कपड्यांमध्ये ते डाव्या हाताने काम करतात. बसवलेल्या कपड्यांमध्ये बटनाची छिद्रे हॉरिझॉन्टल असतात आणि सैल कपड्यांमध्ये बटनाची छिद्रे उभी असतात. एक बटन होल 2 लांब बाजू आणि 2 टोकांसह बांधला जातो. बटणे मशीनने तसेच हातानेही शिवता येतात. हाताने काम केलेले बटन होल मशीनने काम केलेल्या बटन होल्सपेक्षा अधिक मजबूत असतात, पण जास्त वेळ घेतात. 1 बार 1 फॅन बटन होल हाताने तयार करा. 15 बाय 15 सेंटीमीटरचे 2 तुकडे घ्या. एकामागून एक झाकून टाका आणि तंतोतंत दिशेने चुकीच्या बाजूनी एकत्र करा. सर्व कडांवरून 1 सेंटीमीटर सीम अलावन्स सोडून मशीनने शिलाई करा. बटन होलची स्थिती चिन्हांकित करण्यासाठी शिलाई केलेल्या तुकड्याच्या मध्यभागी ताना दिशेने चॉकने 15 मिलीमीटरची रेषा काढा. या रेषेला स्लॅश लाईन म्हणतात. स्लॅश लाईनच्या भोवती स्लॅश लाईनपासून 2 मिलीमीटर दूर मशीनच्या टाक्यांची एक रो ठेवा. बटन होल सीझरला बटन होलनुसार सेट करा. नंतर फॅब्रिकचा एक धागा मार्गदर्शक म्हणून वापरून बटन होल कात्रीने स्लॅश लाईनसह कट करा. नोट: सीझर्स तीक्ष्ण आणि धारदार असणं आवश्यक आहे. स्लिटच्या रॉ एजेस हाताने एकच धाग्याने ओव्हरकास्ट करा. प्रति सेंटीमीटर 3 टाके आणि 2 मिलीमीटर लांबी ठेवा. फॅब्रिक डाव्या हाताने धरा आणि एका टोकापासून ओव्हरकास्ट केलेल्या काठाला मशीन स्टिच केलेल्या लाईनला झाकणाऱ्या बटन होल स्टिचने भरण्यास सुरुवात करा. प्रत्येक टाकेमध्ये समान ताण राखून नियमित अंतरावर टाके शेजारी शेजारी घ्या. योग्य जाड धागा किंवा वळलेला दुहेरी धागा घ्या. नोट: मशीन टाके प्रति 1 सेंटीमीटर अंदाजे 0.6 टाके असणे आवश्यक आहे. बाहेरच्या टोकाला फॅनच्या आकारात 5 ते 7 टाके. बटनहोल टाकेद्वारे उर्वरित कट भरा. सरतेशेवटी बार टॅकिंगसाठी दोन्ही तयार केलेल्या कडांची पूर्ण रुंदी घेऊन 2 टाके बनवा. बटनहोल टाकेद्वारे बार टॅक टाके भरा. नोट: बटनहोल टाकेसह बार टॅक्स भरताना सुईने दोन्ही बाजूंच्या मागील बटनहोल टाक्यांचा एक धागा पकडला पाहिजे. बार टॅकच्या शेवटी कापडाच्या खालच्या बाजूला सुई लावा आणि बार, टॅक थ्रेड आणि कापडाचे काही धागे पकडणारे 2 लॉकिंग टाके बनवा. धागा ट्रिम करा. प्रॅक्टिस आणि परफेक्शनसाठी पुन्हा हीच प्रक्रिया करा. तुम्ही परफेक्शन प्राप्त केल्यानंतर स्लॅश लाईनभोवती स्टिच लाईन सेट करण्याची आवश्यकता नाही. कॉर्डेड कीहोल बटन होल हाताने प्रिपेअर करा. 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर कापडाचे 2 तुकडे घ्या. तुकड्याच्या मध्यभागी बटन होल स्थिती चिन्हांकित करा. एक होल पंच करा. मार्किंगच्या उजव्या टोकाला स्टिलेटोसह 2 मिलीमीटर व्यासाचा होल पंच करा. स्लॅश लाईन आणि होलपासून 2 मिलीमीटर अंतरावर बटन होलच्या चिन्हाभोवती
मशीन स्टिच करा. मार्किंगवर कात्रीने मार्कच्या शेवटपर्यंत कट करा. बटन होलभोवती सैलपणे बसण्यासाठी एक लांबीची कॉर्ड वापरा. त्या टोकाच्या शेवटी नॉट बांधा आणि पिनने सिक्युअर करा. कापलेल्या काठावरून कॉर्ड ओव्हरकास्ट करा. 2 मिलीमीटरच्या आत ठेवा. फॅब्रिक वळवा जेणेकरून तुम्ही उजव्या खालच्या बाजूने बटन होल काढण्यास सुरुवात करा. कॉर्डला झाकणाऱ्या एक फॅन एक बार बटन होल्सच्या समान प्रक्रियेत बटन होलची कसरत करा आणि कटची सरळ धार आणि छिद्राचा गोल ठेवा. कटचा स्ट्रेट एज मेंटेन करा आणि राऊंड होल ठेवा. शेवटी बार टॅक बनवा. नोट: कॉर्डची दोन्ही टोके धरा, पिन काढा, किंचित खेचा आणि बार टॅक्स भरण्यापूर्वी अतिरिक्त कॉर्ड कापून टाका. प्रॅक्टिस आणि परफेक्शनसाठी ही प्रोसेस पुन्हा करा. बाउंड बटन होल हाताने तयार करा. 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर कापडाचे 2 तुकडे करा. इतर बटन होलसाठी चारही एजेसना एकत्र स्टिच करा. त्याच कापडाचा एक लिप पीस कट करा. 6 सेंटीमीटर लांब आणि 5 सेंटीमीटर रुंद कापून घ्या. कापडाच्या चुकीच्या बाजूला असलेल्या धाग्याच्या रेषेसह 3 सेंटीमीटर लांब मोठ्या तुकड्याच्या मध्यभागी बटन होलची स्थिती चिन्हांकित करा. रनिंग स्टिच चिन्हावर बनवा. कापडाच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या चिन्हाच्या प्रत्येक बाजूला टाके 2 सेंटीमीटरने वाढवा. उजव्या बाजूंनी एकत्र करून लिप पीसच्या मध्यभागी बटन होलच्या चिन्हावर 6 सेंटीमीटर लांबीच्या लिप पीसच्या बाजूला ठेवा. मध्यस्थिती ठेवा. लिप पीसचे 4 कोपरे मूळ तुकड्यासह पिन करा. चिन्हाच्या दोन्ही टोकांवर लिप पीस 1.5 सेंटीमीटरने वाढेल याची काळजी घ्या. एजपासून 0.5 सेंटीमीटर अंतरावर सगळीकडे पेस्ट करा. चुकीच्या बाजूला बटन होलच्या दोन्ही बाजूंना 3 मिलीमीटर अंतरावर पेन्सिलने 2 रो चिन्हांकित करा. एका बाजूच्या मध्यभागी असलेल्या खुणांवर स्टिच करणे सुरू करा आणि एक रेक्टँगल बनवा. सुरुवातीच्या बिंदूवर काही टाके ओव्हरलॅप करा. प्रत्येक टोकापासून 0.75 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या तीक्ष्ण टोकदार कात्रीने बटन होलच्या चिन्हावरील थर स्लॅश करा. चारही एजेस तिरपे करा. 4 कॉर्नर्स तिरपे करा. होलमधून लिप पीस चुकीच्या बाजूला वळवा. कॉर्नर्स चौकोन करण्यासाठी लिप पीसची दोन्ही टोके घट्ट ओढून घ्या जेणेकरून कॉर्नर्स क्लीनली बाहेर येतील. लिप फॉर्म करण्यासाठी सेंटर लाईनच्या दिशेने लिप क्लॉथ 3 मिलीमीटरने फॉरवर्ड करा आणि त्याला उजव्या बाजूच्या सीमपासून दूर ठेवा. कट अँड स्टिच शर्ट और पॅन्ट बटन होल्स बाय झिगझॅग मशीन. एका फॅनच्या एका पट्टीच्या बटन होलमध्ये घेतलेल्या दुप्पट कापडाचा एक तुकडा 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर घ्या. बटन होलची लेंथ 14 मिलीमीटर आणि बटन होलची लांबी 14 मिलीमीटर आणि बटन होलची इफेक्टिव्ह लेंथ 10 मिलीमीटर निश्चित करा आणि गुंडाळण्याच्या दिशेने कापडावर चिन्हांकित करा. मशीन सेट करा. प्रेसर फूटच्या जागी झिगझॅग होल्डिंग फूट सेट करा. सिलेक्टरसह सुईची स्थिती सेट करा. स्टिच रुंदी निवडक 1.5 मिलीमीटर विड्थवर सेट करा. सुईखाली चिन्हांकित तुकडा ठेवा. बटन होलचे केंद्र चिन्हांकन प्रेसर फूटमध्ये स्लॉटसह संरेखित करा. फॅब्रिकमध्ये सुई ए पॉइंटवर ठेवा. फूट खाली करा आणि पॉइंट बी पर्यंत चिन्हांकित करण्याच्या शेवटपर्यंत शिलाई करा. फॅब्रिकमध्ये सुई बी पॉइंटवर टाका. बी ते सी पर्यंत 2 मिलीमीटरची शिलाई करा. शिलाई समायोजित करा. रिव्हर्स स्टिचसाठी रेग्युलेटर बटन होलची दुसरी बाजू सुरुवातीच्या पॉइंटवर परत करा. बार टॅकसाठी स्टिच विड्थ निवडक 3.5 मिलीमीटरवर समायोजित करा.
6 स्टिचेस करा. शेवटी स्ट्रॉंग करण्यासाठी दोन्ही बाजूने शिलाई करा किंवा 2 सेंटीमीटर लांब धागा सोडा आणि खालच्या बाजूला एक गाठ मारा. फॅब्रिक बाहेर काढा आणि बार टॅग दुसऱ्या टोकाच्या प्रमाणेच पूर्ण करा. मशीनमधून क्लॉथ काढा आणि लूज धागे ट्रिम करा. सीम रिपर किंवा टोकदार तीक्ष्ण कात्रीने मध्यभागी स्लॅश करा. ही प्रक्रिया पुन्हा रिपीट करा. या सेशनमध्ये आपण शिकलो 1 बार 1 फॅन बटन होल हाताने कसा तयार करायचा, कॉर्डेड की होल बटन होल हाताने कसा तयार करायचा, बाउंड बटन होल हाताने कसा तयार करायचा, झिगझॅग मशीनद्वारे शर्ट किंवा पॅन्टच्या बटनाची होल कट करून स्टिच कसा करायचा. आशा आहे की तुम्हाला या सेशनमधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सेशनमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.